छाती मांडी पद्मासन पद्मासन दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोणमुद्रेत घेतले. छातीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपर शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अंगत मिटलेले. श्वासाच्या गतीकडे लक्ष. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती, ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेने. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. ते थांबून मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. पहिला बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. प्राणस्पंदनांची अनुभूती. आपल्या भ्रूमध्यामध्ये ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न करूया. प, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे असं माऊलींनी गणेश रूप आणि ओंकार रूप एकच आहे असं वर्णन केलेलं आहे. असा हा कालातीत त्रिगुणातीत ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. करूया 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. अगदी खालच्या स्वरात हा आवाज स्वतःचा स्वतःला येऊ दे इतका हळू आवाजात आपल्याला हा उच्चार करायचा आहे. आणि यासाठी आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत मकार लांबवलेला उच्चार ओम. काही क्षण शांत. ओंकाराच्या स्पंदनांची अनुभूती. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. करूया नमनमुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपल्या दिवसाची सुरुवात, आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. मनामध्ये लीनभाव, भक्तिभाव. श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तवर्तन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. शुभ सकाळ.
काल आपण पाठीच्या कणाशी आधारित आसनं पाहिली. आज आपला विषय आहे ब्रेन, मेंदू. आपल्याला आपलं ब्रेन कसं ऍक्टिव्हेट ठेवता येईल किंवा जसं आपलं वय वाढतं तसं आपल्यामध्ये विसराळूपणा सुद्धा वाढतो. तर ह्या सगळ्या गोष्टी कमी होण्यासाठी आपण अजून ऍक्टिव्ह कसं राहू शकतो, तर याच्या रिलेटेड आजची साधन आहे. हा आठवडा आपण पूर्ण आपल्या प्रत्येक सिस्टीम वरती आसनं घेणार आहोत. जसं काल आपण पाठीच्या मणक्यावरती आसनं घेतली, आज आपला विषय आहे ब्रेन. रवी, विश्रांती घेऊया. आपल्या ब्रेनला थोडीशी विश्रांती. आणि आता न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात समोर असतील. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये आपल्याला एकत्रित स्ट्रेच द्यायचा आहे. जास्तीत जास्त ताण ताण ताण. आणि अंगठा फोल्ड करूया, मग त्याच्यावर 4 बोट घट्ट बोट वळून घ्यायची आहे. बरोबर. पुन्हा ओपन करायची आहे. जास्तीत जास्त स्ट्रेच, ताण ताण ताण. 4 बोट फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा ओपन करायचा आहे. जास्तीत जास्त स्ट्रेच, ताण ताण. आणि अंगठा फोल्ड करायचा आहे आणि मग त्याच्यावर 4 बोट ओपन करायचं आहे. आणि आता अँकल मधून पाऊल आणि मनगटापासून हाताचा पंजा खाली येईल. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. एक लास्ट राऊंड. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. थांबायचं आहे. हाताच्या मुठी पुन्हा एकदा वळून घ्यायच्या आणि आता आपले पावलं जोडूनच ठेवायचे. रोटेशन करायचंय एकत्र. आपल्या हाताच्या मुठी आणि अँकल मधून पाऊल एकत्र रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे. 1 2, बघा होतंय का, 3 4 5. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5. थांबायचंय. दोन्ही हात खाली, थोडा वेळ विश्राम. मान मागे सैल सर सोडायचे, विश्राम. आणि आता पद्मासन किंवा अर्ध पद्मासन करून घ्यायचं किंवा साधी मांडी, तुम्हाला जे सहज जमेल ते. पाठीचा कणा सरळ, नजर समोर. आणि आता आपल्या ज्या भुवया आहेत ना, त्या आपल्या दोन्ही हातांची अशी बोटांची चिमूट करायची आणि आपल्या भुवया अशा प्रेस करायच्या. जिथून सुरुवात होते तिथून ते अगदी शेवटपर्यंत. डोळे बंद करून घेऊया आणि आपल्या भुवया आपल्याला चेपून घ्यायच्या. आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत ही सगळी आपल्या मेंदूशी रिलेटेड आहेत किंवा त्याला ती कनेक्टेड आहेत, म्हणून आपण ही सगळी कृती करतोय. 3 वेळेला आपल्याला ह्या चिमटीने आपल्या भुवया ज्या आहेत ह्या अशा चेपून घ्यायच्या आहेत. आणि आता आपलं जे पहिलं बोट आहे, पहिलं बोट ते भुवई जिथे सुरू होते तिथून ते प्रेस करत करत जिथे आपली आयब्रो संपते तिथे द्यायचंय आणि थोडासा प्रेशर द्यायचंय आणि असं थोडस गोलाकार फिरवायचं. जिथून भुवई सुरू होते तिथे प्रेशर प्रेशर देत येत येत. डोळे मिटून घेऊया आणि हा जो आपण तो तिथे दाब देतोय, मसाज करतोय, त्याचा अनुभव घेऊया. आणि आपल्या शेवटच्या जिथे भुवई संपते तिथे थोडस प्रेस करून असं बोट गोलाकार फिरवायचं. आपण पार्लर मध्ये जातो बघा, तिथे त्या आपल्याला पार्लरवाले अशा करतात, कारण की तिथे जे आपले ॲक्युप्रेशर मेन जे पॉइंट आहेत ते आपण थोडेसे ऍक्टिव्हेट करतो. 2 ते 3 वेळा झालं की मग थांबायचं. आणि पुन्हा आपल्या हातांची बोटांची चिमूट करायची आणि आपला कान जो आहे ह्या कानाच्या पाळ्या त्या थोड्याशा अशा हलक्या हलक्या ओढायच्या, हलक्या हलक्या अशा ओढून घ्यायच्या. आणि आता पूर्ण कान जो आहे तो आपल्याला असा सावकाश असा ओढायचा, अगदी सावकाश. बरोबर. पूर्ण वरून खाली म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज पूर्णपणे. बरोबर. आणि आता आपलं जे पहिलं बोट आहे, पहिलं बोट ते कानाच्या मागे न्यायचं, तिथे हलका हलका दाब द्यायचा आणि तसंच ते पूर्ण हळूहळू असं वरपर्यंत घेऊन यायचं.
आणि पुन्हा त्याच क्रमाने ते खाली पडेल. असं हळूहळू दाब द्यायचा, खालून वर आणि वरून खाली, 2 ते 3 वेळा. हवं असेल तर डोळे बंद करा आणि या कृतीचा आनंद घ्या किंवा अनुभव. आणि इथे कसे बदल होत आहेत, आपला कान कसा थोडासा किंचितसा गरम झाल्यासारखं वाटत असेल, कदाचित तो थोडासा लाल सुद्धा होईल. आता जे आपण इथे जे बोट ठेवलं ना, ते तसंच हळूहळू प्रेस करत करत आपला गळ्यापर्यंत या आणि जिथे आपलं कॉलर बोन आहे ना, तिथपर्यंत घेऊन या. हा, बरोबर. पुन्हा त्याच क्रमाने मागे जायचंय, असं हळूहळू प्रेस करत करत. बरोबर. कॉलर बोन म्हणजे आपल्या गळ्याच्या इथे जी 2 हाडं असतात ना, तिथपर्यंत असं प्रेस प्रेस करत यायचंय आपल्याला. अगदी सावकाश, जास्त जोराने करू नका. तुम्हाला जसं सहन होईल त्याप्रमाणे कृती करा. थांबायचं आहे, 2 ते 3 वेळा ही झालं की मग थांबायचं. आणि आता ही आपली कानाची जी छोटीशी पाळी आहे ना, इकडची असते ती अशी बंद करायची आणि उघडायची. छोटीशी पाळी कानाची बंद करायची, उघडायची, बंद, उघडायची, बंद, उघडायची, बंद, उघडायची. बरोबर. आता जे आपलं हे पहिलं बोट किंवा आपली करंगळी कानाच्या आतमध्ये टाकायची. जर नख वाढली असतील तर कृपया करताना काळजी घ्या, कारण की आतमध्ये इजा होऊ शकते. पहिलं जे बोट आहे ते कानाच्या आत टाकायचं आणि जसं आपण पेन्सिलला टोक कसं करतो तसं करायचं. क्लॉकवाईज 1, 2, 3, 4, 5, 6. बरोबर. थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यात, डोळे बंद. आपण ज्या काही कृती केल्या त्याचा मागोवा घेऊया. आणि आता आपल्याला आपलं तोंड जे आहे ना ते फुगवायचं. आपल्याला आपले गाल फुगवायचे. एकदा उजवा गाल फुगवायचा, एकदा डावा. बघा या प्रकारे. आणि मग डावा. एकदा उजव्या गालामध्ये हवा भरायची आणि एकदा डावा. आणि आपण चूळ कशी भरतो, एका बाजूला पाणी घेतो आणि चूळ भरतो, त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. एकदा उजव्या गालाकडे आणि एकदा डाव्या गालाकडे. आता हनुमंतासारखं आपल्याला तोंड फुगवायचंय या प्रकारे. म्हणजे जो आपल्या हनुवटीचा आणि जो खालचा चिनचा भाग आहे तो आपल्याला असं फुगवायचा. आज तसही हनुमान जयंती आहे आणि आपण त्या प्रकारे कृती करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा अजून एकदा करूया. थांबायचंय. आणि आता पुन्हा एकदा आपल्या दोन्ही गालांमध्ये हवा भरून घ्यायची आणि ओठांचा चंबू करून ती हवा सोडून द्यायची. बघा या प्रकारे. ओठांचा चंबू करून पूर्णपणे हवा सोडून द्यायची. म्हणजे आपण एखादा बलून कसा फुगवतो आणि मग त्याची जेव्हा हवा बाहेर पडते तेव्हा त्या टोकाचा कसा चंबू होतो, तसं आपल्याला आपल्या ओठांचा चंबू करून हवा बाहेर सोडायची. पुन्हा एकदा. अजून एक लास्ट राऊंड. आता आपल्याला हवा जी आहे तोंडामध्ये ती क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अशी फिरून द्यायची. बघा, आधी उजवीकडे, डावीकडे, पूर्णपणे क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज, डावीकडून उजवीकडे. आणि आपण नाक कसं मुरडतो, एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही की आपण नाक मुरडतो, तशी कृती करायची. एकदा उजवीकडे, डावीकडे.
थांबायचंय, डोळे बंद. आपण ह्या ज्या कृती केल्या त्याच्यामुळे पूर्णपणे आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना कसा ताण आला होता याचा आपण मागोवा घेऊया, आणि त्याचबरोबर आपलं ब्रेन सुद्धा ऍक्टिव्हेट होतो जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करतो. हा सगळा भाग आपला दुर्लक्षित असतो, आपण कधीही असं काही करायला जात नाही. कधीतरी पार्लरमध्ये जाऊन या गोष्टी होतात, पण ह्या जर थोड्याशा आपण आठवड्यातून एक दोनदा केल्या तर एकतर आपला चेहरा तर तजेलदार होईलच, पण त्याचबरोबर आपलं ब्रेन सुद्धा ऍक्टिव्हेट राहील. आणि आता आपल्याला जिभेचे व्यायाम करायचे. जीभ जी आहे ही अतिशय महत्वाचा भाग आहे आपल्या शरीरातला. आणि जसं मी बोलले मगाशी की विसराळूपणा जसा तो आपला वाढतो, अल्झायमर सारखे त्रास होतात, तर हा त्रास जो आहे हा आपल्याला नक्कीच कमी होतो या जिभेच्या सूक्ष्म व्यायामाने. तर जीभ आपल्याला जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि आत न्यायची. बघा या प्रकारे. जास्तीत जास्त बाहेर ताणायची आहे आणि आतमध्ये घ्यायची. आणि आता एकदा उजवीकडे डावीकडे अशी फिरवून घ्यायची. जीभ आधी बाहेर घेऊन या आणि एकदा उजवीकडे डावीकडे. आपली नजर जिभेच्या शेंड्याकडे असते. जेव्हा आपण जीभ बाहेर घेतो तेव्हा हा नकळत आपला श्वास जो आहे हा तोंडाने चालू होतो, पण तसं न करता आपला नाकाने श्वास चालू ठेवायचा आहे. आता क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरून घेऊया जीभ उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे. विरुद्ध बाजूने. थांबायचंय, डोळे बंद. आणि आपल्या संपूर्ण जबड्याच्या इथे काही तुम्हाला जाणवतंय का, आपल्या कानाच्या इथे काही जाणवतंय का याचा अनुभव घेऊन घ्या. पूर्णपणे आपण जिभेचे स्नायू ताणले होते आणि तिथे झालेला किंचितसा बदल त्याचा अनुभव घेऊया. ज्यांना बैठक बदलायची असेल तर बदलू शकता. जास्त वेळ पद्मासनामध्ये अर्ध पद्मासनात बसताना त्रास होत असेल तर. आणि करणार आहोत आपण आता सिंह मुद्रा. ही जास्तीत जास्त आपल्याला उपयोगी पडते या सगळ्याच गोष्टींसाठी. तर त्यासाठी दोन्ही हात जे आहेत हे असे बाहेर घ्यायचे, हातांची कोपरं बाहेर असतील, पाठीचा कणा सरळ असेल. आपण या आधी पण केलेली आहे. फोर्सफुली श्वास सोडायचा आहे, सहज श्वास घ्यायचा. फोर्सफुली श्वास सोडताना पाठ थोडीशी पुढे झुकली जाईल, स्लॅन्टिंग पोझिशन होईल, आपली जीभ जास्तीत जास्त बाहेर येईल आणि सुरुवातीला नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे असेल आणि नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. ठीक आहे, सुरुवात करूया. आधी डोळे बंद करा, हातांची कोपरं बाहेर आहे, खांदे रिलॅक्स, चेहरा शांत. आणि आता एक सहज श्वास भरून घ्या. फोर्सफुली श्वास सोडताना जीभ बाहेर, थोडंसं पाठीतून पुढे झुकायचंय. नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे, नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवा. जास्तीत जास्त जीभ बाहेर. आता मी काउंटिंग करते तेवढा वेळ तुम्हाला थांबायचं. 1 2 3 4 5. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद, पाठीतलं सरळ. पुन्हा एकदा आपल्याला हीच कृती करायची आहे. सहज श्वास भरून घ्यायचा आहे, श्वास सोडताना फोर्सफुली श्वास सोडायचा आहे. आणि जीभ बाहेर असेल, नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे. मी काउंटिंग करेन तोपर्यंत आपल्याला त्या स्थितीमध्ये थांबायचं आहे आणि नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवा. सुरुवात करूया. डोळे बंद, चेहरा शांत. एक सहज श्वास भरून घ्या. फोर्सफुली श्वास सोडताना जीभ बाहेर, नजर नाकाच्या शेंड्याकडे, नाकाने श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. थांबायचंय. पाठीत पुन्हा सरळ व्हायचंय, डोळे बंद, जीभ आतमध्ये. पूर्ण जबड्याच्या स्नायूंना झालेला तिथला बदल. अजून दोनदा ही कृती करायची आणि आता आपली नजर जी आहे ही आपल्या आयब्रो सेंटरकडे असेल. यथाशक्ती सहज श्वास भरून घ्या. फोर्सफुली श्वास सोडा, नजर आयब्रो सेंटरकडे आणि थांबा. नाकाने श्वास प्रश्वास चालू. 1
2, 3, 4, 5. मध्यभागी जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद. अजून एकदा कृती करूया. हातांची बोकं थोडीशी बाहेर, किंचितशी. एक सहज श्वास भरून घ्या. श्वास सोडत जीभ बाहेर, पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन, नजर आयब्रो सेंटर कडे, नाकाने श्वास प्रश्वास चालू. जास्तीत जास्त जबडा ताणा, ओठांचे स्नायू ताणा, जीभ जास्तीत जास्त बाहेर. सावकाश जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. काठीतनं सरळ. सगळ्या सिंह मुद्रेचा आपला आपण मागोवा घेऊया. साधी बैठक घालायला हरकत नाहीये जर जास्त वेळ तुम्हाला त्रास होत असेल तर. आणि आता आपल्याला डावा उजवा जो हात आहे तो आपल्या कपाळावर म्हणजे आपल्या टाळूवर ठेवायचा आहे. डावा हात आपल्या छातीवर ठेवायचा आहे. हा. आणि आता डावा हात जो आहे हा आपल्या छातीवर असा गोलाकार फिरेल आणि उजव्या हाताने आपल्याला टॅपिंग करायचं. न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. बघा होतंय का? उजवा जो हात आहे तो टॅपिंग असेल आणि डाव्या हाताने आपल्याला असं गोलाकार फिरवायचं आहे. हा. बघा होतंय का? प्रॅक्टिसची गरज आहे मला सुद्धा. बरोबर. बघा होतंय का? असं गोलाकार फिरवायचं उजवा हात आणि डाव्या हाताने सॉरी उजवा हात टॅपिंग करायचा आणि डाव्या हाताने गोलाकार फिरवायचा. हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा हात डोक्यावर ठेवायचा आहे, उजवा हात खाली असेल आणि आता डाव्या हाताने टॅपिंग आणि उजव्या हाताने गोलाकार फिरवायचा. आता हे कुणाला उजव्या बाजूने व्यवस्थित जमतं, कुणाला विरुद्ध बाजूने. थांबायचंय. हात खाली, डोळे बंद. आणि आता आपण करणार आहोत पद्मासनस्थ योग मुद्रा. आता ज्यांनी साधी मांडी घातली त्यांनी थोड्या वेळासाठी पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घालायला हरकत नाहीये. आणि आता पुन्हा एकदा एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय. ठीक आहे, किंवा वज्रासनामध्ये बसलात तरी चालेल, काही हरकत नाही. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय. पाठीचा कणा सरळ, नजर समोर. ज्या हाताचं तुम्ही मनगट पकडलाय त्या हाताची मूठ वळून घ्यायची, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. आता मी डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडलंय म्हणून डाव्या हाताची अशी मूठ वळून घेते. ती आपल्या पाठीचा कणा जो आहे म्हणजे शेवटचा हाड, माकड हाड, तिथे ठेवायची आहे हाताची पकड. आपल्या छातीचा आडव्या कक्षेत प्रसारण, खांदे थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ, नजर समोर असेल. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. पोटाचा भाग, मग छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने अगदी सैल सर सोडून द्या. खांदे रिलॅक्स. पाठीचा कणा इथे इथे ताण येतोय, पोटावर दाब आणि आपला रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने महत्वाचं म्हणजे सुरू होतोय. आपला जो आजचा विषय आहे ब्रेन, तर त्याच्याशीच आधारित ही कृती आहे. रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतोय. आता ज्यांना मायग्रेन वर्टिगोचा त्रास आहे त्यांनी पुढे झोपताना काळजी घ्या किंवा न केलं तरी चालेल. आणि आता आपला डावा जो कान आहे तो जमिनीच्या दिशेने घ्या. म्हणजे थोडस आता एकदा आपल्याला उजवीकडे बघायचंय, एकदा डावीकडे. जमिनीला घासत घासत एकदा उजवीकडे पाहायचंय, एकदा डावीकडे. 1 उजवीकडे, 2 डावीकडे, 3 उजवीकडे, 4 डावीकडे. अजून एकदा 5 उजवीकडे, 6 डावीकडे. आता आपलं जिथे कपाळ आहे तिथे टाळूचा भाग जमिनीला टेकवा. कपाळ थोडंच आपल्या मांड्यांच्या किंवा पायाच्या दिशेला येईल. पुन्हा एकदा कपाळ मध्यभागी. थोडस आपण आपल्या टाळूला मसाज करतोय. एकदा टाळूचा भाग जमिनीवर येऊ दे आणि एकदा कपाळ जमिनीवर येऊ दे. तिथल्या तिथे जमिनीला घासत घासत अगदी सावकाश कृती. एकदा टाळूचा भाग जमिनीला येऊ दे
एकदा कपाळ जमिनीवर, टाळूचा भाग जमिनीवर, कपाळ जमिनीवर. थांबायचंय. पुन्हा एकदा हाताची पकड घट्ट करायची आहे आणि अगदी सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. आधी कपाळावर येईल, मग नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि पोट असं करत करत वर यायचंय. डोळे बंद, हाताची पकड सोडून द्या. थोडा वेळ थांबा तिथल्या तिथेच, कारण की रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होत होता तो पुन्हा एकदा पूर्ववत होतोय, त्यामुळे थांबायचं आहे. आणि एकेका पायाने पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या. दोन्ही पाय पसरवायचे आणि विश्रांती. मनगटा आपल्या अँकल मध्ये जर थोडासा त्रास वाटत असेल तर थोडीशी पावलं अशी वर खाली करून घ्या, कारण की आपण बराच वेळ बसलो होतो म्हणून. आणि आता करूया जानुशिरासन. त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले आहेत. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. सॉरी, उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर असतील, पाठीचा कणा सरळ. आणि पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. आपले हात जे आहेत पायाला घासत घासत डावं पाऊल, अँकल, बोट जे पकडता येईल ते पकडायचे, किंवा हात पोचत नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. हा, जमिनीच्या दिशेने एकदम सैलसर सोडा. आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यांचे हात पावलापर्यंत जात नाहीये, त्यांनी ते जमिनीवरच ठेवायचे आणि सैलसर सोडायचे. इथे थांबायचंय. 1 2 3 4 5. उलटचा सावकाश तिथल्या तिथे सर. आता उजवा पाय सरळ करायचा, डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल. आता बराच वेळ पद्मासनामध्ये बसल्यामुळे कदाचित पायाला मुंग्या येऊ शकतात, किंवा थोडस दोन्ही पायांचे स्नायू स्ट्रेच झाले, त्यामुळे थोडस तुम्हाला करताना डिफिकल्टी वाटत असेल तर ती नॉर्मल गोष्ट आहे, होऊन जाईल तुमचं नंतर. आता दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर, एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू उजव्या दिशेने पुढे झुकायला सुरुवात करा. आपलं कपाळ उजव्या गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडा. दोन्ही हाताने उजव्या पायाचं पाऊल, टाच, पायाची बोटं पकडण्याचा प्रयत्न करा. जर हात आपले तिथपर्यंत जात नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. बरोबर. थांबायचंय. 1 2 3 4 5. उलट जा, तिथल्या तिथेच सरळ. डावा पाय सरळ करूया. विश्रांती. वज्रासन करून घ्यायचंय. दोन्ही पाय जुळलेले आहेत. एक एक पाय फोल्ड करूया. विधिवत वज्रासन. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ, चेहरा शांत. आणि पुन्हा एकदा मकार लांबवलेला ओमचा उच्चार. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. आपण जेव्हा हा ओमचा उच्चार करतो तेव्हा आपला मेंदू तर शांत होतो, पण ज्या मेंदूशी रिलेटेड ज्या आपल्या ग्रंथी आहेत, म्हणजे आपली एंडोक्राइन सिस्टम किंवा आपली जी अनुकंपी आणि परानुकंपी, तुम्हाला माहिती असेल, ज्या मज्जासंस्था आहेत, आपली जी नर्व सिस्टीम आहे ती शांत होते. त्यामुळे आपलं ब्रेन सुद्धा शांत होतं. आणि म्हणून आपण हे ओमचा उच्चार करतो जेव्हा आपण मेंदूच्या रिलेटेड जे काही आसनं करत असतो त्यावेळी. सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक आपली जी नर्व सिस्टीम आहे ती आपली शांत होते, ऍक्टिव्हेट होते. आणि आज आपण करणार आहोत शशांक आसन. वेगळ्या पद्धतीचे. आपले जे दोन्ही गुडघे जॉईंट आहेत ते थोडेसे लांब करा.
ते लांब करायचे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, सरळ. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या. हात समोरासमोर पॅरलल असतील एकमेकांना. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आपले दोन्ही हात, कपाळ पूर्णपणे आपल्या पोटाचा भाग, छातीचा भाग जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून एकदम रिलॅक्स. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. दोन्ही हात जर थोडेसे लांब असतील तर ते थोडे आपल्या कानाला लागू दे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आणि खांदे रिलॅक्स, पोटाची स्नायू रिलॅक्स. इथे थोडा वेळ थांबा. 1 2 3 4 5. उलट चाल. सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हायचे. थोडेसे हात जे आहेत ते आपले आधी आपल्या गुडघ्याच्या दिशेने घेऊन या. हातांची कोपरं गुडघ्याला लागू दे. दोन्ही हातांची कोपरं गुडघ्याला लागू दे. आणि मग सावकाश सरळ व्हा. हाताच्या आधाराने सावकाश सरळ. दोन्ही गुडघे पुन्हा जॉईन करून घ्या आणि एकेका पायाने वज्रासन सोडून एक एक पाय सरळ करा. विश्रांती. आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती करूया. पाठीवर पडून विश्रांती. आज आपण करणार आहोत सायकलिंग. आता हे सायकलिंग करताना आपल्याला आपले दोन्ही हात आणि पायांनी एकत्रित सायकलिंग करायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय आणि हात एकत्र 90 अंशापर्यंत वर येतील. दोन्ही हात आणि पाय बरोबर. हा. आणि आता हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आणि जसं आपला पाय आणि आपले हात एकत्र सायकलिंग करायला सुरुवात करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिवर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. थांबायचंय. दोन्ही हात पाय पुन्हा 90 डिग्रीवर. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही हात पाय नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. विश्रांती. आणि करणार आहोत आपण आज मत्स्यासन. आजचं मत्स्यासन जे आहे हे आपल्याला पद्मासनामध्ये करायचंय. हवं असेल तर एकदा बघून घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ ठेवायचे. शयन स्थितीमध्ये आपल्याला पद्मासन किंवा अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे. शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. बघून घ्या एकदा. हातांची जी बोटं आहेत ती आपल्या कानाच्या इथे घेऊन यायची. हाताची कोपरं जी आहेत ही सिलिंगच्या दिशेने असतील. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळावं. आणि आपल्या हाताच्या आधाराने डोकं सावकाश वर उचलायचं आणि मग टाळूचा भाग जमिनीवर ठेवायचा. ब्रेनसाठी अतिशय उपयुक्त. त्यानंतर आपले हात जे आहेत ते आपल्या मांड्यांवर ठेवायचे. हाताची कोपरं जमिनीवर टेकवायची. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद असेल. गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू ताणले जातात. आपला ब्रेन ऍक्टिव्हेट होतो. उलटचाल करताना पुन्हा हातांचा आधार घ्यायचा. आपल्या कानाच्या इथे डोकं अगदी सावकाश वर उचलायचं आणि मग नियंत्रित पाठीचा संपूर्ण मणका जमिनीवर. ठीक आहे. यथाशक्ती प्रयत्न असेल. ज्यांना पद्मासन, अर्ध पद्मासन शयन स्थितीमध्ये घालता येत नसेल किंवा साधी मांडी घालता येत नसेल त्यांनी दोन्ही पाय सरळ ठेवायला हरकत नाही. दोन्ही पाय सरळ ठेवा. बाकीची कृती सेम आहे. आता चला आपल्या दोन्ही हातांचा आधार आपल्या कानाच्या इथे घेऊया आणि आपल्या हातांची कोपरं जमिनीवरती सिलिंगच्या दिशेने आहे.
हातांच्या आधाराने आपल्याला आपलं डोकं वर उचलायचंय आणि टाळूचा भाग जमिनीवर टेकवायचा आहे. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर. ज्यांनी पाय सरळ ठेवले त्यांनी पावलं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. दोन्ही हातांची कोपरं जमिनीवर असतील. खांदे रिलॅक्स, तोंड बंद, डोळे बंद, श्वास मात्र चालू असेल. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5. उलटचा सावकाश. पुन्हा आपल्या हातांचा आधार कानाच्या इथे देऊया. हाताच्या आधाराने डोकं सावकाश वर उचलूया. संपूर्ण पाठीचा मणका आणि डोकं जमिनीवर येऊ दे. बरोबर. दोन्ही पाय सरळ करा. ज्यांनी पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घातली त्यांनी. आणि विश्रांती. दोन्ही पायामध्ये अंतर घेऊन विश्रांती. सावकाश एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये यायचं आणि मग दंड स्थितीमध्ये. अगदी सावकाश एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये या आणि मग दंड स्थिती. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आणि आता आपल्याला पेंडुलम म्हणजे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि घड्याळाचा तो पेंडुलम कसा असा एकदा उजवीकडे डावीकडे फिरत असतो तसं आपल्याला कृती करायची आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि कमरेतनं पुढे झुकायचंय. हातांची जी तळवे आहेत हे आपल्या चेहऱ्याच्या दिशेने असतात. आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे डावीकडे आपल्या घड्याळाचा जो मधला काटा असतो तो कसा एकदा उजवीकडे डावीकडे फिरत असतो तसं आपल्याला कृती करायची. बरोबर. एकदा उजवीकडे डावीकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. आणि आता एकदा पुढे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे मागे. खांदे एकदम रिलॅक्स. थांबायचंय. कमरेतनं सरळ व्हायचं. थांबायचंय. कमरेतनं सरळ व्हायचं. दोन्ही पाय जुळलेले. आणि आता आपण करूया ताडासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आणि आता आपल्या टाचा जमिनीपासून उचला. नजर समोर. छान. जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. बरोबर. इथे आपल्याला बॅलन्स आपल्याला साधता यायला पाहिजे म्हणून आपण आपल्या ब्रेन आपल्याला तशी सूचना देणार आहे की आपल्याला बॅलन्स कसा आपल्याला साधता येईल. नजर समोर असेल. छान. सावकाश उलटसाल. टाचा जमिनीवर, दोन्ही हात खाली. विश्रांती. आपली जी काही बॅलन्सिंग आसनं आहेत ना ती सगळी आपल्या ब्रेनशी रिलेटेड आहेत. जसं वृक्षासन किंवा आपण नटराज आसन करतो. त्याच्यानंतर एक पादतुलासन जे आता आपण करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. आणि आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करूया. त्याचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडा. पॉइंटेड. हा बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आपली. आपण पापड्यांची कमीत कमी उघडझाप केली तर आपल्याला आपला बॅलन्स जो आहे हा खूप छानपैकी साधला जातो. छान छान. आणि आता आपल्याला अजून एक कृती करायची इथे. उजवा जो पाय आहे ना तो मागे न्या. उजवा पाय मागे न्या सरळ. आणि जे हात आपले खांद्यातून सरळ आहेत ना ते समोर येऊ देत. समोर सरळ येऊ देत आणि कमरेतनं थोडंसं पुढे झुका. दोन्ही हातांची तळवे जे आहे हे जमिनीला समांतर. नजर समोर. ठीक आहे. हातांनी कुठला तरी आधार घ्या समोर जे काही असेल ते. ठीक. हा. आणि जो पाय आपला मागे आहे ना तो अजून स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा गुडघ्यात नसा. आणि ज्याच्यावर आपला बॅलन्स आहे तो सुद्धा गुडघ्यात नसेल.
छान. सावकाश मध्यभागी, हात आणि पाय खाली. विश्रांती घेऊया. संपूर्ण शरीराचा भार डाव्या पायावर गेला. हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. डावा पाय वर उचलूया जमिनीपासून, डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. बघा, मागे नाही घ्यायचं, पुढे घ्यायचंय, पुढे पाय. हा, आणि मग ते जमिनीच्या दिशेने सैल करतो. बरोबर. हा, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर, एक पादतोलास. हा, छान. आणि आता पुढची कृती. डावा पाय जो आपण फोल्ड केला तो मागे न्या सरळ. दोन्ही हात जे खांद्यातून सरळ आहेत ते पुढे येऊ देत, समोरून सरळ. हातांचे तळवे जमिनीला समान, नजर समोर. आता आपला संपूर्ण बॅलन्स उजव्या पायावर गेला. म्हणजे आपल्याला आपला ब्रेन सूचना देतोय की आपला बॅलन्स जो आहे हा आपल्याला उजव्या पायावर, आपल्या शरीराचा भार आपल्याला तोलून ठेवायचा आहे. बरोबर. थोड्या वेळ थांबा. 1 2 3 4 5. समोरून हाताला आधार घ्या, भिंत किंवा जे काही आहे ते. ठीक आहे. सावकाश मध्यभागी, हात आणि पाय खाली. विश्रांती. आणि आता करूया वृक्षासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करूया. आता ज्यांना बॅलन्स जातो असं वाटत असेल त्यांनी भिंतीला टेकून उभं राहायला हरकत नाही. भिंतीला टेकून उभं राहा आणि मग पुढची कृती करा. उजवा पाय फोल्ड केलाय, तर दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या छातीपाशी आहेत. नजर समोर ऑलरेडी एका बिंदूकडे स्थिर करा. पापड्यांची कमीत कमी उघडझाप असेल. चेहरा शांत, हलकासा स्मित असते चेहऱ्यावर. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वाढण्याला सुरुवात करूया. हाताचा स्पर्श हनुवटी, नाक, कपाळ आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. संपूर्ण बॅलन्स, कॉन्सन्ट्रेशन सांभाळणार वृक्षासन. मरगळ नाहीशी होते, उत्साह वाढतो, इम्युनिटी वाढते. छान. आणि आता इथे एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. उजवा पाय सरळ करूया. थोडा वेळ विश्रांती. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. आता समजा तिथे आपल्याला जास्त वेळ थांबता येत नसेल तर थोडंसं पाऊल खाली घ्यायला हरकत नाही. म्हणजे जिथे आपला गुडघा आहे ना तिथे पण तुम्ही पाऊल ठेवू शकता. इथे पण तुम्ही पाऊल ठेवू शकता किंवा वरती पण ठेवू शकता, तुम्हाला जसं सहज जमेल त्याप्रमाणे. पुढची कृती. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि मग डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. नजर समोर. आपण दोन्ही प्रकारे करतोय वृक्षासन. आपल्याला जी पद्धत सोपी वाटेल त्याचं तुम्ही घरी नंतर प्रॅक्टिस करू शकता. नजर समोर, एका बिंदूकडे स्थिर, चेहऱ्यावर हलकसा स्माईल असू दे. छानपैकी आपले संपूर्ण अवयव स्ट्रेच होतात, आपले सगळे स्नायू स्ट्रेच होतात. एकदा उजव्या बाजूने, एकदा डाव्या बाजूने. त्या सगळ्याचा अनुभव घेतोय आपण. आणि त्याचबरोबर आपलं शरीर आपल्याला बॅलन्स ठेवण्यासाठी आपलं ब्रेन सुद्धा आपल्याला सूचना देतं. छान. एक दीर्घ श्वास भरून घ्या. संपूर्ण श्वास सोडा. उलट करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली, डावा पाय सरळ. विश्रांती. आणि सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार हे प्रत्येक सिस्टीम वरती आपल्याला मदत करतात आणि प्रत्येक सिस्टीम सुधारण्याचं
जी क्षमता आहे ही सूर्यनमस्कारामध्ये आहे, म्हणून हे नेहमी आपल्या साधनेमध्ये असावे असं मी तुम्हाला सांगते. जरी आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, जिथे आपण 5 आवर्तन करतो, 10 आवर्तन करतो, तिथे तुम्ही 2 ते 3 केली तरीही चालेल, पण सूर्यनमस्कार हा नेहमी अखंडित चालू असावे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, डोळे मिटलेले, दोन्ही हातांची नमस्कार स्थिती आहे. बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न करूया. त्याची पिवळसर केशरी लालसर किरण आपल्या मुखावर पडत आहे आणि त्यातून जीवनला प्राण शक्ती निर्माण होतीये, ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी आणि त्यातली त्याच्यासारखा कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्येही यावा आणि यासाठी आपण प्रार्थना करूया. गायत्री मंत्राची. ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ ऐकाय नमः। 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. पूर्वस्थिती. ओम सवित्रे नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 आणि 12. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सुद्धा. खाली बसूया. साधी मांडी पद्मासन किंवा अर्धपद्मासन, तुम्हाला जे सहज जमेल ते. पुढची 5 मिनिटं तरी आपल्याला या स्थितीमध्ये बसायचं आहे, म्हणून साधी बैठक घातली तरी चालेल. डोळे बंद, खांदे कोपरा शिथिल, पाठीचा कणा सरळ, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. करूया एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडून देऊया. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवात करूया. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवेयत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांश विदेहि नैति. प्राणशक्तीला म्हणून वंदन. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे उघड्याची घाई न करता पुढची कृती करण्याचा प्रयत्न करूया. अनुलोम विलोम प्राणायाम शरीर मनाचा संतुलन साधणारा हा प्राणायाम. स्ट्रेस कमी होतो, मन शांत होतं. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा असेल, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. 5 आवर्तन आपल्याला करायची आहेत. 2 आवर्तन मी सूचना देईन, पुढची 3 आवर्तन ही आपण आपल्या मनाने करणार आहोत सूचनेशिवाय. आवर्तन झाली की हात आपला गुडघ्यावर येईल. सुरुवात करूया. डोळे बंद आहेतच. 5 आवर्तन, 2 आवर्तन मी सूचना देईल, 3 आवर्तन आपण आपली मनाने करणार आहोत. अंगठा उजव्या अंगठाने उजवी नाकपुडी बंद. डावीने आहे तो श्वास सोडून द्या.
डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरं, डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. पुढची 3 आवर्तन सूचनेशिवाय आवर्तन झाली की मग हात गुडघ्यावर सुरुवात करूया. आहे तर करणार आहोत भ्रामरी प्राणायामाची 5 आवर्तन. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहेच. आपलं लक्ष अंगठा आणि पहिलं बोट यांचा जो एकमेकांना स्पर्श झालेला आहे तिकडे घेऊन जायचं आहे. इथून जो रक्तप्रवाह चालू आहे आणि त्यातून जी स्पंदन निर्माण होत आहेत त्याचा अनुभव, प्राणस्पंदनांची अनुभूती. चेहरा शांत, डोळे अलगद मिटलेले, कपाळावर कोणतीही आटी नाही, पाठीचा कणा मान मध्यभागी आहे. तो श्वास सोडून देऊया. पहिलं आवर्तन यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना भ्रमरगुंजन. उजवा हात आपल्या डाव्या छातीवर ठेवायचा आहे. दुसऱ्या वर्तनासाठी खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. उजवा हात पुन्हा गुडघ्यांवर. तिसरा आवर्तन खोलवर दीर्घ पूरक. दोन्ही हातांचे तळवे आपल्या कानावर ठेवायचे आणि किंचितसा दाब द्यायचा आहे. रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर ठेवायचे आहेत. हातांची 4 बोटं आपल्या बंद डोळ्यांवर, अंगठा आपल्या कानाच्या इथे. खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात आपल्या टाळूवर, किंचितसा दाब. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन.
भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक धारण केली ती सोडून द्यायची आहे आणि पाठीवर पडून विश्रांती शवासनासाठी स्थिती घेऊया. सावकाश एका कुशीला वळून दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी, हातांची बोटं अर्धवट मिटलेली तळवे सिलिंगच्या दिशेने. विश्रांती. संपूर्ण शरीर अलगदपणे आपण जमिनीच्या दिशेने सोडून दिलेलं आहे आणि आपल्याला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. शारीरिक मानसिक संतुलन. आता आपण जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा क्रम आठवूया. मनातल्या मनात आपण त्याचा मागोवा घेऊया. आज आपली सगळी साधना ब्रेनच्या रिलेटेड होती आणि त्या दृष्टीने आपण जे काही केलेलं आहे त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती, मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन. चष्मा वगैरे असेल तर थोडा वेळ बाजूला काढून ठेवायचा आहे. जाणीवपूर्वक शिथिलता. सुरुवात पायापासून. मी माझ्या दोन्ही पायांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, संपूर्ण जांघेचा भाग, माझ्या सीटचा भाग आणि माझ्या कमरेचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझा संपूर्ण उजवा आणि डावा पाय कमरेपासून ते पायाच्या चवड्यापर्यंत माझे दोन्ही पाय शिथिल केलेले आहे. माझी जाणीव माझ्या शरीराच्या मधल्या भागाकडे. माझे दोन्ही हात, दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, वळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या पाठीच्या कण्यातले 33 मणके तेही शिथिल झालेले आहेत. माझ्या पोटाचा भाग, माझी उदर पोकळी शिथिल झालेली आहे. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, बरगड्या, माझं फुफ्फुस, माझं छोटस हृदय मी मनाने शिथिल केलेला आहे. माझा शरीराचा हा मधला भागही पूर्णपणे शिथिल झालेला आहे. माझ्या शरीराचा खालचा भाग आणि मधला भाग संपूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे. माझी जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू मी मनाने शिथिल करत आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमधली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली उघड पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे, रिलॅक्स झालेलं आहे. जाणीव श्वासाची. श्वासाच्या सुरू असलेल्या गतीचं निरीक्षण. संथ, मंद, लयबद्ध सुरू असलेल्या श्वासाची जाणीव. अतिशय शांत वाटतंय. श्वास घेताना, सोडताना
हळूहळू वर येणारं पोट, सोडताना जमिनीच्या दिशेने जाणारं पोट. थंड हवेचा आणि उबदार हवेचा होणारा स्पर्श आपल्या नाकपुड्यांना, त्याचा अनुभव. आपलं मन अगदी शांत झालेलं आहे, चित्त स्थिर झालेलं आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. श्वास सोडताना माझी सगळी दुःख, चिंता, काळजी, व्याधी मी सोडून देत आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती मला या क्षणी प्राप्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझं शारीरिक मानसिक संतुलन अतिशय छान आहे, निरोगी आहे. समत्वम योग उच्चते या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे माझं मन हे अतिशय खंबीर आहे, स्थिर आहे, संयमित आहे, बॅलन्स आहे. कुठल्याही प्रसंगी ते अजिबात डगमगणार नाही, ते शांत राहणार आहे. आणि एवढी विवेक बुद्धी मला माझ्या साधनेमुळे प्राप्त झालेली आहे. काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे मला आता समजतंय. माझ्या शरीर मनासाठी फक्त चांगल्या गोष्टी मी धारण करत आहे. मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे. आणि आपलं आरोग्य असंच कायम राहण्यासाठी आपण आपल्या मनाला पुन्हा एकदा एक संकल्प देऊया. मी माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषध विरहित आणि व्याधी विरहित ठेवण्यासाठी उचित अशी योग साधना नित्य नियमाने करणार आहे, यथाशक्ती करणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि आपला हा संकल्प पुन्हा एकदा मनातल्या मनात पुनरुच्चारण करूया. शवासनातला संकल्प खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. आपले संपूर्ण ध्येय आपल्याला खूप छान प्रकारे प्राप्त होणार आहे आणि आपली योग्य वाटचाल चालू. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. शवासन कितीही आनंददायी आणि सुखकारक असलं तरीही पुन्हा एकदा आपल्याला आपला दिनक्रम सुरू करायचा आहे. आणि त्यासाठी जाणीव देहाकडे घेऊन येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान डावीकडे उजवीकडे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया, दोन्ही पाय जोडून घेऊया आणि एक हलकासा खेच, आळस. पण आजच्या दिवसासाठी सज्ज होत आहोत. सावकाश डाव्या कुशीला वळून घेऊया. डावा हात डोक्याखाली, उजवा हात शरीरावर. आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये घेऊया. डोळे बंद आहेत. शांतीपाठ. दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवात. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेला हा श्वास घे डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण समर्पण, नतमस्तक, शरणागत भाव. आजची साधना ओमला समर्पित. श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमुक्त. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टिकोन करेल. हरिओम. आजची साधना इथे संपन्न. धन्यवाद. कोणाला काही सूचना असतील तर विचारू शकतो.
भेटूया मग उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. नवीन सिस्टीम, नवीन साधना. हरिओम. मीटिंग एंड करते. शुभ दिवस.